बिलोलीत श्रीमद भागवत कथा व कीर्तन महायज्ञ सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न। 6 दिवस चाललेल्या धार्मिक सोहळ्यात भाविकांची मोठी उपस्थिती। नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद भागवत कथा कीर्तन व महायज्ञ सोहळा उत्साहात संपन्न झाला। मराठवाडा जनहित पार्टीचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या वतीने 1 मे ते 6 मे दरम्यान या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आज कीर्तन सोहळ्याच्या या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। बिलोली शहरासह पंचक्रोशीतील हजारो भाविक मोठ्या संख्येने श्रद्धेने या सोहळ्यात सहभागी झाले होते। महिला, पुरुष आणि युवकांची मोठी उपस्थिती या सोहळ्यास लाभली। गेल्या 1 मे पासून सतत 6 ते 7 दिवस हा कार्यक्रम इथं संपन्न झालेला आहे। श्री सद्गुरू चंद्रशेखर महाराज यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या भागवत कथा सोहळ्याने इथं आयोजन करण्यात आलं होतं। भव्य दिंडी निघाली होती आणि या 6 दिवसामध्ये विविध शहरातील कीर्तनकार, प्रवचनकार आणि भारूड याच्यातून समाज प्रबोधन व आध्यात्मिक ऊर्जा इथं सर्वसामान्यांना भक्तांना मिळालेली आहे। आज इथं सांगता होत आहे, कालाचा कीर्तन चालू आहे आणि इथं भव्य दिव्य असं आज सांगता करण्यात आलेली आहे। यापूर्वी संतोष कुलकर्णी यांचं सांस्कृतिक, धार्मिक असं अनेक मोठं कार्य या बिलोलीकरांना, तालुक्यावासियांना मिळालेलं आहे। हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल की दिवाळी दीपमहोत्सव असेल, कोरोनाच्या काळामध्ये गोरगरिबांना अन्नदान असेल, अनेक माध्यमातून त्यांची समाजसेवा, अन्नदान त्यांच्या हातून घडत असते। त्यांच्या हातून असेच चांगले कार्य घडो हीच यावेळी मी प्रार्थना करतो आणि थांबतो। नमस्कार, मी शंकर मावलगे। बिलोली शहरामध्ये दिनांक 1 तारखेपासून श्री भागवत कथा सोहळा या ठिकाणी चालू आहे, सहकीर्तन महोत्सव। आणि या कार्यक्रमाला सर्वात जास्त या भागाचे, आमच्या बिलोलीचे भूमिपुत्र नगराध्यक्ष संतोषदादा कुलकर्णी तसेच मैथिलीताई कुलकर्णी यांच्या वतीने हा भव्य दिव्य कीर्तन सोहळा, भागवत कथा या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे। आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाला बिलोली शहर, बिलोली तालुक्यातील सर्व परिसर, ग्रामीण भाग, जिल्ह्यातून काही परराज्य जे आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या भागातून सुद्धा या भागवत कथेचा आनंद घेण्यासाठी पूर्ण परिसर या ठिकाणी भक्तिमयचं वातावरण झालेले आहे, पूर्ण भक्तिमय झालेले आहे। यासोबतच एवढंच नसून आदरणीय संतोषदादा कुलकर्णी अध्यक्ष साहेबांनी एवढी सुंदर या ठिकाणी योजना केलेली आहे। एवढं सुंदर या ठिकाणी त्यांनी या मंडपाचं भव्य दिव्य असं कलकत्त्यावरून मंडप मागवलेले आहेत। त्यासोबतच दिनांक 1 तारखेपासून या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि महाप्रसादामध्ये दररोज कमीत कमी 7 ते 8 हजार, पहिल्या दिवशी 7 ते 8 हजार लोक होते। त्याच्यानंतर जवळजवळ आज 15 ते 20 हजार लोकांनी या ठिकाणी भजनाचा लाभ आणि त्यानंतर जे महाराजांचं कीर्तन, वेगवेगळे भारूड ह्या सर्वांचा लाभ घेत महाप्रसादाचा सुद्धा लाभ या ठिकाणी भक्तगणांनी घेत आहेत। आज बिलोली शहर पूर्ण भक्तिमय वातावरण करून दिलेले आहेत। हे एकमेव नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी साहेब। आणि या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला आवर्जून सांगायचं आहे की संतोषदादा कुलकर्णी हे जरी नगराध्यक्ष असेल तर या ठिकाणी मला सांगत असताना त्याच्याबद्दल अभिमान वाटतो की कुठल्याच प्रकारचे त्यांच्याकडं एक बालवाडी नाही, शाळा नाही, स्वतःचं कुठलं गॅस एजन्सी नाही, पेट्रोल पंप नाही, कुठलंच नंबर 2चे धंदे नाहीत आणि विशेष कुठलं मटका, क्लब, गांजा, चरस हा कुठलाच नंबर 2चा धंदा नाही। तरी त्याच्या जे कमाईमधलं जे काही योगदान भक्तिमय करायचं आहे
किंवा आपल्याला जेवढं प्राप्त ज्ञान आहे आपलं प्राप्त ज्ञान जनतेला व्हावं आणि भक्तिमय वातावरणामध्ये जनता राहावं, देवाच्या सानिध्यात राहावं, अशा त्यांच्या अंतःकरणातून त्यांनी जे काम करतात, हे काम गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या हातून होत आहे. एवढंच नाही तर एक छोटं सांगून टाकतो अजून एक, की हळदी कुंकवाच्या माध्यमातून पूर्ण मायमाऊलीला, पूर्ण गावातील सगळ्या शहरातील सगळ्या मायमाऊलींना गिफ्ट दिल्या जाते. छानपैकी मागच्या वेळेस तुम्हाला वाटते कब्बशी दिले आणि अख्खं गाव, सर्व महिला त्या ठिकाणी येऊन त्या मायमाऊलीचं जे आहे ते आपलं